देशामध्ये आता सीएए कायदा लागू झालाय। लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। सीएए अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट देशभरात लागू करण्यात आलाय। या संदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली। नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासंदर्भातला हा कायदा आहे। तर सीएए 2019 अंतर्गत पात्र असलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मंजूर करण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। केंद्राकडून ऑनलाईन अर्जासाठी वेब पोर्टलची माहिती देण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं। ताजी अपडेट जाणून घेऊया। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते येत्या काही दिवसांमध्ये। या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे कसं बघायचं? अश्विन, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण पहिल्यांदा मला असं वाटतं 26-27 फेब्रुवारीच्या दरम्यान एबीपी माझावर बातमी दिली होती की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी सीएए कायदा लागू केला जाणार आहे। कारण आपल्याला जी माहिती देशभरातून मिळाली होती त्यानुसार संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा रक्षकांची तैनाती वाढवण्यात आली होती। मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी फोर्सेसची डिप्लॉयमेंट आसामसारख्या राज्यामध्ये वाढवण्यात आली होती की ज्या ठिकाणी सीएए एनआरसीच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर विरोध किंवा निदर्शनं झाली होती। त्यामुळे सीएए लागू करण्याची तयारी देशपातळीवर करण्यात आली होती आणि सीएए प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केला जाणार होता तो लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या आधी केला जाणार होता इतकं निश्चित होतं। कारण सीएए या कायद्यामध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधून आलेल्या मुस्लिमांना वगळून इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे। परंतु नागरिकत्व देण्याची तरतूद केल्याने तो विषय संपत नव्हता। तर प्रत्यक्ष नागरिकत्व कशा प्रकारे दिलं जाणार आहे त्यासाठीची नियमावली तयार करणं गरजेचं होतं। आणि मला असं वाटतंय की अगदी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आपण एकदा यावर स्पेशल रिपोर्टही केला होता की कशा प्रकारे ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया असणार आहे। आणि आज होम मिनिस्ट्रीने तेच डिक्लेअर केलेलं आहे की ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जाईल। जे नागरिकत्व घेण्यासाठी सीएए कायद्या अंतर्गत एलिजिबल असतील, पात्र असतील, त्यांना ऑनलाईन ऍप्लिकेशन फाईल करावं लागेल आणि त्यानंतर त्यांना नागरिकत्व दिलं जाईल। आता इथे लक्षात घेण्यासारखी आणखीन एक बाब म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष निवडणुका सुरू होण्याच्या आधी काही लोकांना प्रतिकात्मक नागरिकत्व दिलं जाईल जे अशा प्रकारे शरणागत म्हणून आलेत, जे पाकिस्तानातून भारतात पळून आले, जे बांगलादेशमधून भारतात आले, ज्यांना तिथल्या झालेल्या धार्मिक छळामुळे तो देश सोडून यावं लागलं, अशा सगळ्यांना नागरिकत्व देण्याची एक सिम्बॉलिक मूव्ह आता केली जाईल आणि प्रत्यक्ष नागरिकत्व दिलं जाऊ शकतं आपण असा अंदाज बांधू शकतो। आणि आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये हा मोठा प्रचाराचा मुद्दा देखील असणार आहे। कारण भारतीय जनता पक्षाच्या इंटरनल असेसमेंट त्यांना असं कळलं होतं की बंगालमध्ये पराभवाचं एक कारण सीएए इम्प्लिमेंट केला नाही हे होतं। किंबहुना सीएएचं वचन 2019च्या जाहीरनाम्यात दिलंय तर ते पाळलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार आता सीएएचं इम्प्लिमेंटेशन भाजप सरकारने केलंय। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी तुझ्याकडनं जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।